गुड मॉर्निंग गाईज. जाणार होतो ते इथं जवळच आलं. मी सगळे बसलोय तर नाश्त्यासाठी पहिले आम्ही पोहे मागवले. काय रे खेळे वरतून व्ह्यू दाखवतो तर आता आम्ही कशेली बीचच्या इथे आहे. थोडा कापाय लागला. ते आपलं मंदिर आहे. आपली पोरं बोला हे आपली सुरमई प्राय. दोन धुरंधर इथं बसले. बराच फोटोशूट चालू आहे. काय खास करून मस्त चिकन मस्त हवालदार आहे इथं सगळे. श्रीमंत आलोय मंदिर. काय मिसळ याचं नाव काय? पुढचं काय गुड मॉर्निंग गाईज. आज आमचा आहे डे 4 कोकणातला. तर आज तुम्ही बघू शकता की आपला व्ह्यू आहे. बाल्कनी व्ह्यू आहे. इथे जरा लोकांनी चादर बिदर लटकवली ती गोष्ट वेगळी आहे. आणि हे सगळे आता अजून झोपलेलेच आहेत. सकाळी उठून मोबाईल बघतात. त्या बाल्कनी आम्हाला टायमिंग दिलाय 8:30 तरी पण ही लोक नाश्ता विष्टा करायचं की नाही. ए उठा चला. मित्रांनो दिवस तिसरा चालू झाला आहे आपला. तर आता सगळे आम्ही जस्ट उठलोय. तर तुम्ही काल रात्री ते घर बघितलं असेल तर तुम्हाला नीट दिसलं नसेल तर आता दाखवतो व्ह्यू प्रॉपर. इकडं झाडं बिडं आहेत मस्त. इथे आपलं घर आहे मस्त छोटंसं. इथं आपण राहत होतो. इथे शेकोटी बिगडी पेटवली होती. आता आपल्याला नाश्त्यासाठी जायचं आहे. नाश्त्याला काय आहे? पोहे बी आहे मस्त पैकी. नाश्ता पण त्यांच्याकडून आहे त्याच्यामध्ये. आणि आता नाही त्याच्यामध्ये सेपरेट आहे. ओके सेपरेट आहे. पैसा जास्त आहे ना आमच्याकडं. पैसा जास्त आहे. मग आता लवकर आंघोळ बिंघोळ करून कुठं जायचं आपल्याला आता त्याच्यानंतर? बीचवर कुठल्या? कशेली बीच इथं वरतीच आहे. हा याच्यावरती आता कशेली जाऊन आलो चालत जाऊन. काय बोलतो? हा मी नाही लवकर उठलो. मी उठलो 7-7:30ला. फक्त मी जाऊन हा जाऊन आला. तर चला आता फ्रेश होऊन भेटू डायरेक्ट कशेली बीचवरती. मित्रांनो आता आपण आलोय मॉर्निंग राईडसाठी. बोललो बाकीच्या आंघोळ असतोवर आपण जरा गाडी बिडी चालू. तर आपला विनोद पण हात साफ करून घेतोय. मस्त गाडी बिडी चालवतोय आता. आपला ड्रायव्हर आता यावेळेला मागं वाटलाय. त्याला पण आराम नको का थोडाफारचा. अरे इथं हे पार्किंग तर आता बघू जरा एक व्ह्यू येऊन गेला मस्त पैकी. पण आम्ही जाणार होतो ते इथं जवळच आलं. कशेलीचं जे होतं ना आपल्याला ते व्ह्यू आम्ही बोललो राऊंडला येऊ जरा. ते जवळच इथून. बाकीचे आंघोळ करतात आम्ही तिघे जण आलो होतो. ते बघा इथून असा रस्ता आहे. खालचा नजारा ठीक आहे. आज तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून वरतून. दुनियादारीला सोड तू. हे बघ इथं खालती हे बीच आहे जो. हा म्हणता ह्याला बोलतात कशेली बीच. तुम्ही हा तो मेन व्ह्यू पॉइंट आहे इथला. हा नजारा तो आहे ना. एवढा क्लास नजारा ना. एक नंबर आहे. लय भारी वाटते. अरे इथं एक खोडी आले रे. पिंपळ आला काय माहिती. याला पूर्ण याची वाट लावते तोंडाची. ठीक आहे आपण परत येऊ मस्त पैकी कपडे बिडे घालून शूट साठी. फोटो बिटो काढू आपण मस्त पैकी. आता आपण असं राऊंडला आलो होतो तर जाऊ. ठीक आहे आता डायरेक्ट नवीन कपडे घालून डायरेक्ट भेटू तुम्हाला. चला. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा का. आता आपण नाश्ता करायला आले सकाळचा मस्त पैकी. आता वाजले 9 वाजले आता. आता नाश्त्यासाठी आम्ही सगळे बसलोय. तर नाश्त्यासाठी पहिले आम्ही पोहे मागवलेत. तर सगळेजण पोहे खातात आपले मित्र. आता पोहे खाऊन आपण निघू डायरेक्ट कशेली बीच साठी. ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण निघालो इकडून. आता आपण हे सोडून देतोय घर. आता आपण चाललोय कशेली घाटाला. तिथून फक्त 5 मिनिटावर आहे. तर सगळेजण रेडी झालेत. हा एक झालाय. हे काय रे खेळे मनोज इथं रेडी झालाय फुल ब्लॅक अँड व्हाईट. बिल्डर पण रेडी झालाय. बिल्डरनी पण ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे हा आपला मित्रांनो बांगर शेड.
तर बाकी अरे चड्डीला इग्नोर करा, चड्डी नका बघू, माझी नाही. हां पहिलं सांगते माझी नाही. आणि इकडून आपला कोकणी पण रेडी झालाय. आता सध्या गाडीत बसायची तयारी चालली आमची. आता डायरेक्ट भेटू आपण पॉईंटला. चला मित्रांनो आता पोचलो आपण. आता इथून खाली जायचं आपल्याला. तर पोचू. हा इकडे पहिले एक लुक दाखवतो आपण. एक वरतून व्ह्यू दाखवतो तुम्हाला, वरचा पॉईंट. पायऱ्या झाला इथून जरा चांगलं दिसतंय. प्रॉपर पायऱ्या केल्या. हे बघा समुद्र. व्हिडिओ होता का पाणी लांब लांबपर्यंत समुद्र आहे. चला आपण खाली जाऊन बघू. मित्रांनो आता आपण खाली आलो. मग अशा आपण तिथे व्हिडिओ काढले, फोटो काढले. आता आपण इथं खाली आलोय. तर खालचा नजारा तुम्ही बघू शकता. कशाली बीच नंबर आहे. इथं थोडासाच बीच आहे. फोटो तुम्ही काढू शकता, व्हिडिओ सगळं काढू शकता. एक नंबर आहे. काय हा त्या गुफेत पण जायला पाहिजे होतं, पण त्या गुफेत काय पब्लिक आहे तिथे. त्यांचा फोटो शूट लागला, मग आपण गेलो नाही तिकडे. आपण इथेच आपले नॉर्मल फोटो काढले. हा बापरे आला भिजलं. काय नाही चालूच राहतं. आता चला आपण इथून निघू, कारण की आपल्याला पुढे जाऊन पण ॲक्टिव्हिटी करायचे. बोटिंग काय ते हे ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची आपल्याला. ते फुग्या बसायचं, बनाना ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची आपल्याला. त्यासाठी आपण जाऊ पुढे लवकरात लवकर. भेटू आता पुढे. तर आता आम्ही कशेली बीचच्या इथे आहे. बघा इथे सगळेजण नारळ पाणी पितात. आपला ब्लॉक करून एक्झॉस्ट झालाय. संपलं. कसं वाटतं इथलं नारळ पाणी तुला? 50 रुपये स्वस्त आहे. तुला कसं वाटतं नारळ पाणी टेस्ट कशी होती इथे? ठीक ना. तर आता आम्ही इथून मालवणला जाणार आहे. काय कसं वाटलं तुला इथलं नारळ पाणी? म्हणजे टेस्ट थोडी वेगळी होती की नाही? टेस्ट थोडी वेगळी होती. आमच्या गावाला एक नारळ भेटतात, पण जाऊ द्या आता माणूस नारळ खरंच मित्रांनो आपला बिल्डर नारळ फोडतो हाताने. बघू फुटतोय का? थोडा कापायला लागेल मला. थोडा साईडने काप. अरे टेक टू घे लवकर घे फोड ना. हॅलो टेक 3 लावला आपण. हा घे इकडे मध्ये नको उठ. हा जाऊ दे. मगाशी तुम्ही माझं नारळ पाणी मगाशी आहे ना फक्त एकच कट मारलेला. असं इथून बोट घातला नाही, असं दोन्ही एकत्र केलेलं. त्यामुळे माझं शर्ट खराब झालंय बघा. बीचच्या बाजूला तोडलेले 3 होते बाबा. बांगर शेट म्हणतात. बांगर शेट जाऊ द्या होतं काय ना काहीतरी. बांगर शेट जाऊ द्या आपण पुढे बघू. गणपती पोळ्याचं दर्शन कोकण देवदेवतांचा महाल कोकण. मित्रांनो परत आपण वरती आलो. फोटो जरा वरचा पण घ्यायला पाहिजे. आलेत वरती. मित्रांनो पुढचा एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा चालू आहे. पुढचा एक व्ह्यू दाखवतो. आपली तिघे पण इथं आहेच. लाल परीचा प्रवास कोकण चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण. मित्रांनो आता आपण आलोय कुणकेश्वर मंदिरापाशी. तर आता आम्ही जस्ट दर्शन केलंय. पटपट केलंय कारण की पुढं पण जायचं आम्हाला. तर हे आपलं मंदिर आहे, असं कुणकेश्वर महाराजांचं मंदिर आहे. तर सगळे आपले जण पाया पडून सगळे झालेत रेडी. आता आणि हा तर मंदिराच्या समोरच एक मस्त व्ह्यू आहे, बघू शकता. इथं प्रॉपर समुद्र आहे, असं एकदम भारी आहे पण सगळं. आता इथून आपल्याला पटापट निघायचं आहे. इथून लगेच आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत समुद्राच्या.
कारण की आता वाजले 3-4 वाजेपर्यंत पोहोचले पाहिजे तरच आपल्या ॲक्टिव्हिटी होतील. ठीक आहे, चला आता भेटू डायरेक्ट ॲक्टिव्हिटीला. तर आता आपल्या इथं खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय. आपल्या बिल्डरने याचा हात चिमटवलाय, त्याच्यामुळे इथं खूपच अवघडल्यासारखं झालंय. सगळं घेऊन येतो बा आंबे. आणि आता आपल्याला ऍक्टिव्हिटी करायसाठी लोकांनी चड्ड्या बिड्ड्या मस्त पैकी फिट आहे, फाईन आहे, चड्ड्या बिड्ड्या आहे. 2 दिवस एकच कपडे घालतोय. बदल मी गरीब आहे, मला नाही बदलायचे. मला आता निघू आपण इथून. आपल्या जस्ट आता फुल पंप केलंय, सीएनजी भरलाय. आता आपल्याला इथून निघायचंय, तर निघू. एक ब्रेक घेऊ पहिला, खाऊ काहीतरी वडाव बिडावा, मग जाऊ डायरेक्ट. चला भेटू मित्रांनो. आता आपण जस्ट एक बीचवरती पोहोचलोय. तर आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची होत्या पण जजमेंट बसलं नाही बरोबर. तर आता ॲक्टिव्हिटीचं आपण उद्या सकाळी करू तारकर्ली बीचवर जाऊन. इथं आपल्याला एक जवळ एक काहीतरी बीच आहे, मस्त प्रायव्हेटच बीच आहे, कोण नाही इथं. हे बघू शकता तुम्ही, कोणच नाही इथं जवळपास. आपली पोरं काय नव्हतं, ते थोडंसं हे होतं, वेगळंच शब्द वापरला होता म्हणून तो कट करतो मी. हा हा, इकडे बोटी बीट येतात पण मस्त आहे. ज्युसी व्ह्यू पाहिजे असेल तिकडे बघा. आपली बोट अरे केली ना, त्या दुबईला गेली ना त्याला ज्यूस हा ते अरे त्या छोट्या बोटीत रे, एक मोठी बोट होती ना आपली छोट्यामध्ये. जास्त हाव नाही करायचं. घेतली ना नवीन, असं काय करतो? हे पब्लिकला ज्युसी व्ह्यू दाखव. ज्युसी तू मध्ये उभा राहा ना मग. ज्युसी बघा रे पब्लिक. हा बघा ज्युसी व्यू बघा. ज्युसी नाही, हा क्रीमी. हा क्रीमी व्ह्यू, क्रीमी चॉकलेट व्ह्यू. त्याला गंज लागलेला चॉकलेट व्ह्यू. चॉकलेट पडले, चॉकलेट. हा कळीची ऍक्टिंग. एकदा खळे वन टेक घे ना, खळे एकदा वन टेक. माझ्याकडून पण हे अति करतात. एकदा खळे हा आता ना. आणि हा एक इथं ना एक रेसॉर्ट टाईप आहे, म्हणजे स्टे होम साठी. तर बघू आपण काहीतरी करू, पण भारी. आणि इथं सनसेट आम्हाला बघायला भेटला थोडासा, एवढा पण नाही, थोडा लेट झाला आम्हाला. जाऊ पहिला आता स्टे होम साठी जाऊ, बघू चेक करू एक रूम बिम भेटतात की नाही कुठं. काय म्हणतात त्याला, लहानपणी खेळायचो ना. सोमवार मंगळवार कांदा पुडी. कांदा पोळी. आज कांदा पोहे दिवस काढले ना, म्हणून ते कांदा पोहा आले. बर, याचे जोक याच्यासारखेच आहेत, काळे. मित्रांनो आता आपण जस्ट आलो इकडे, तर सगळं बुक बिक झाले आम्हाला. जमा तुम्हाला होम टूर नंतर देतो, पण आता आम्ही जस्ट चिल करत होतो. तर आमचा एक एसएससीचा शाळेचा ग्रुप आहे, तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल केलाय. तर त्या पोरी भाऊ काय बोलतात, तर हे बघ या पोरी आहे तिथे. बोला काय बोलायचंय, बोला. आहे काय अजून एक डे सोडून नाही जाणार. फार्म हाऊसचा व्लॉग तू काढ साक्षी. ए डावकर बर हा हे साक्षी. आपल्या डावकरकडे S24 अल्ट्रा आहे. पुढचा व्लॉग आपण S24 अल्ट्रा ने काढू, ठीक आहे. एक मेंबर बद्दल कळलं काय बोल ब्लॉगला. हाय बोल, अरे हाय बोल. अरे कळलं दोनदा बोललो मी. हाय बोल गाईजला, हाय बोल. काय समजलंच नाही. हो हो 31 फेब्रुवारीला जाऊ. 31 फेब्रुवारी.
31 फेब्रुवारी 31 फेब्रुवारी हा 30-31 जाऊ दे. यांची चर्चा चालू राहतील. आपला ब्लॉग लय मोठा होतोय, पिक्चर होतोय. ब्लॉग कमी पिक्चर जास्त होते. तुम्हाला रूम टूर देतो तोपर्यंत, ठीक आहे. चला तर थांबा. आपला पुढचा होम टूर आपला आदित्य कोकणे देणार आहे. तर घ्या पकडा. चला काही या पुढची टूर मी तुम्हाला देत आहे. तर आपला हा वाला रूम आपण बुक केलेला आहे. हा कोणता 1 नंबरचा रूम आहे. पण इथे ना सेन्सर आहे. सेन्सरनी हा खुलतो. हे बघा असं लावायचं, डायरेक्ट खुलतो. हे काय बाई, हे बघा हा डबल बेड आहे इकडे. इथं हा साताऱ्याचा कोण आहे रे, साताऱ्याचा वाघ बसलाय. साताऱ्याचा वाघ मालिका पाहत होता आधी, आता बंद केलेत त्यांनी. बालिका वधू पाहत होता. आणि हा बघा दापोलीचा हा कोण आहे, दापोलीची राणी. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. इकडे आपली रियालिटी दिसते. त्याच्यानंतर इकडे टॉयलेट बाथरूम आहे. हे बघा, हे घाण केलंय थोडस, पण केलंय. हा मेले याला पोरी काय बोलतात, याचे होट आहे ना खूप ज्युसी आहे. दाखव, करून दाखव ना. आणि तुम्हाला माहिती काय, याला एवढी इज्जत काय, कारण का हा गाडी चालवते त्याच्यामुळे. इज्जत नाही, ट्रान्सपोर्टचा धंदा आहे पण गाडी नाही. स्वतःची गाडी आहे, फ्रॉन्स स्वतःची गाडी आहे. ते पण 2-3 गाड्या आहेत बाळा, असं नाही. असं बोल ना, बांगरचेट म्हणतात ज्यूस. याचे होट ज्युसी आहे. याचे होट आहेत बघा, चॉकलेट डबल चॉकलेट आहे. डार्क चॉकलेट आहे, विदाउट शुगर. बघा दिसले. भरपूर मस्ती झाली. थोडासा पाठ जरा जास्त उशीर झाला आपला, पण काय नाही. आता आपण जेवायला बघू, जेवायला जाऊ आता मस्तपैकी. तर डायरेक्ट जेवायला भेटू आपण. चला काय पण बरं हॉटेल भारी दाखवतो. असं आहे की असं हॉटेल आहे. इकडं आपली सगळी पोरं बसली आहेत आणि इथं हॉटेल मालवण नाव आहे. असं मस्त हॉटेल आहे. आपण ऑर्डर दिली. आता ऑर्डर झाले तुम्हाला मी सगळं दाखवतो. थाळी आजच्या दिवस काय जेवलो आम्ही, ठीक आहे. चला मित्रांनो, आपलं कोळंबी फ्राय आणि सुरमई फ्राय आहे. हे आपली सुरमई फ्राय आहे. हे कोळंबी फ्राय दाखव 1 मिनटं. हे आपली कोळंबी फ्राय, ठीक आहे. बाकी आपण चिकन मागवलं यावेळेला, कारण की मच्छी खाल्ली, मच्छी फ्राय खाल्ली आपण. तर चिकन मागवू आपण, चिकनचं पण दाखवतो. यांनी व्हेज मागवले. ती मगाची व्हेज क्रिस्पी भारी होती, पण ते सॉरी मिस झालं, भूक लागलेली नाही त्याच्यामुळे. चला आता आपला चिकन मसाला आला आहे, भाकरी पण आल्यात आपल्या. तर आपण आता याला सुरुवात करू. बाकी पण सगळे मस्त जेवतात आपले मित्रमंडळ. मित्रांनो, आता आम्ही एक रस्त्याने चाललोय. काय रे अच्छा ते मित्रांनो, पण आम्ही सध्या आता रात्रीचे वाजलेत 11 वाजलेत. आता जस्ट आम्ही जेवण करून आलो. जवळ होतं आपल्या घरापासून, तर जेवण घेऊन करून आलो मस्ती. पण काय पण बोलायला रस्त्याला सामसूम आहेत. आणि आपला बांगरशेट म्हणतात, बांगरशेट फक्त दिवसाला बांगरशेट म्हणतात, बांगरशेट. बांगरशेट नसतो, साधा माणूस असतो. साधी कपडे, साधा माणूस चड्डी फाटते त्याची, फाटण्या यायची एवढी रात्रीची. आम्हाला बघा किती चिपकून चालतो बघा. कसं आहे माहिती एवढं बघा, इथं लाईटी बिटी तरी पण टॉर्च लावून चालतोय. टॉर्च लावून पान पडलं तरी फाटते. ते बघा रिएक्शन बघा त्याची.
पण काय म्हणू, रस्ते एकदम सुमसाम एकदम रस्ते सुमसाम आहे, अनोळखी ठिकाण आहे. काय नाही आईस्क्रीम खात जायचं. नाही आपल्या हा, ice cream ग्रुपमध्ये घेतलं एक कोकणातला आहे पण त्याला काय माहित नाही. अरे मला काहीच नाही वाटत आहे. त्याला गाली दे रहा है कोई. काहीच माहित नाही. थोडस साऊंड कोकण अरे हो रे बाबा दापोली कुठं हे कुठं सिंधुदुर्ग कुठं दापोली हा कुठं दिसत नाही, पोरगा दिसत नाही. थांबा आईस्क्रीम खाऊ दे डिस्टर्ब नको करू. खायच्या मध्ये मला नाही आवडत हे. मला जरा थांबा ना. Please. एवढा घाण ऍक्टिंग करतो भाई, सेम पोरगी नाही करतो. कडे त्याला डेंजर दिसते आपण. ती बाहेर पेट्रोल पंपावरची ऍक्टिंग भारी होती. वन टेक घेतो का वन टेक हा तिथं गेलाच पाहिजे. अशी पळू नको. त्याला असा ब्लॉग जास्त होत आता जाईल. बिना चपलीच चाललंय येडे यार काय बघू गाडी आपली गाडी येते मागून. इकडून चले. आपले तिघ जण मित्र गेलेत गाडी आणायला. किती फाटके जवळ येतं ना आपण म्हणून आपण चालत आलोय. ठीक आहे आता जाऊ घराकडे. अजून पण चालत बघू नव्हतं. मधमत चला त्यावेळेस आपण डायरेक्ट दिवस 4थ्याकडे वळू, नाहीतर हे करू. ते आईस्क्रीम संप पहिली. हा आईस्क्रीम खातो, चला बाय बाय. आम्ही उठलोय, आज दिवस शेवटचा आहे, 4था दिवस आहे. आता आम्ही निघणार आहे. तर तुम्हाला मी आता रूमचा व्ह्यू दाखवतो म्हणजे समोरचा. आता वाजले 7, आम्ही सगळे उठलोय. तुम्हाला आमच्या रूमच्या समोरचा व्ह्यू दाखवतो. महाराणा एक समोरच बीच आहे, आपल्या समोर समुद्र. आपले मित्रमंडळ पण समोर बसलेत. तर बघू कसं काय. इकडे कुत्रेले भुंकतायत तसे बघायला गेलं. हा इकडचं हे सगळं काल रात्री नीट नसेल दिसेल तर बघून घ्या आता. हे सगळे बसलेत आपले मित्र. काय म्हणणं आहे व्ह्यूचं? थंडी आहे नाही असं वाटतंय बालून मध्ये आल्यासारखं कारण की आम्ही थंडी नव्हती. आज वाटतंय की हा एकदम शुद्ध हवा आहे, शुद्ध. काय एकदम भारी वाटते इथे, एकदम व्ह्यू वगैरे एकदम मस्त आहे. व्ह्यू बघून घ्या तुम्ही. समोर समुद्र आहे मस्त पैकी. भाकरी कालवणाची चव लयण्यानी, कोकणाची बायू जेवणात भारी. कोकण 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 कोकण. तर मित्रांनो आपली एक चांगली गोष्ट आहे अजून एक. आपण एक दिवस अजून वाढवलाय कारण की कोकण तर काय फिरून होणार नाही एवढे 4 दिवसात. अजून आपल्या राईड्स बाकी आहेत, अजून आपला फोर्ट बाकी आहे, अजून नंतरला तिथून आम्ही साताराला जाणार आहे, मग घरी जाणार आहे. कसं आता आलोय तर सगळं फिरलंच पाहिजे ना. काय रे बरोबर ना, आलोय तर सगळं फिरलंच पाहिजे ना. फिरलं तर पाहिजेच सगळं, त्यात काय मग नाही. ब्लॉग तर बघा तुम्ही, लय मोठा बनणार आहे, सर्व बघा. ब्लॉग नाही, मला वाटतं पिक्चरच होईल. हा पिक्चर तर पार्ट काढू आपण, सस्पेन्स टाकू मध्ये सस्पेन्स. हो 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 काय बोलतो बरोबर ना. याला रेडी झालं रे आदर. आंघोळ नाही केली. वाटत होता यार व्ह्यू काय बोलत ना, व्ह्यू मस्त व्ह्यू काय पण बोला. काय नाही आता अजून एक दिवस वाढलाय म्हणजे अजून मोठा व्लॉग होईल बहुतेक. अजून काय आता आम्ही जाणार इथून सिंधुदुर्गला जाणार. आम्ही हम्म. सिंधुदुर्गला मजा करणार. त्याच्यानंतर आमचा प्लॅन चेंज होत असतो, वेरी होत असतो. हा कधी पण काय पण कधी होईल. पण काही होऊ शकतं. आम्ही कुठे पण कसं पण काय पण अजून 2 दिवस वाढू शकतो, काय सांगू नाही शकत. आता प्लॅन काय आलेला राईड्स करून लगेच कल्टी मारायची प्लॅन झालेला. म्हणजे कसं आज रात्री 12 वाजता आम्ही मुंबईला पोहोचणार होतो पण नाही, चेंज झाला प्लॅन. प्लॅन काय झाला, ए तू चष्मा का माझा घातलाय? काय झालं मग विचारलं मला, आम्ही फ्रेश झालो. विचारलं तू आरुष आहे. फ्रेश ब्रशचं बघ, अरे व्हायचं फ्रेश ब्रशचं बघ. आम्ही फ्रेश झालो. फ्रेश काय बोलतो रे, फ्रेश होतोय. अच्छा फ्रेश होतोय. फ्रेश होते आणि चष्मा घालून फ्रेश होते. बरं गावडे आंघोळ केली का? चला चला जाऊ आपण. हे चालू तर आता पाडेकरला विसरू नका बस. आम्ही आलोय बीचवर. थोड्याशा आम्हाला ॲक्टिव्हिटी करायच्या. तर मालवण बीच आहे हा पूर्ण वाला. आम्हीच हे बघा. आता बघू कसं काय ॲक्टिव्हिटी, रेट वगैरे काय.
मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी कुछ बात गलत भी हो जाए कुछ देर ये दिल भी खो जाए बेफिक्र धड़कने इस तरह से चले शोर गूंजे यहाँ से वहाँ सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो रस्ते भुला दो. आता जस्ट आपले 2 राईड झालेत. आता आपला तिसरा राईड आहे त्यासाठी बिल्डर चाललाय आपला. आपलं बनाना राईड कशी झाली रे? थांबा दिसत नाही काय दिसतंय तिकडे. या आला बिल्डर बसला इधर. चला जाऊ दे बिल्डरला जाते. भुला दो सारे घर बार के ask me for anything I can give you everything भुला दो सारे संसार के पता रहे ना किसी का हमें यही कहे ये पल जिंदगी का हमें अता पता रहे ना किसी का यही कहे ये पल जिंदगी चौथी ऍक्टिव्हिटी काय नाव काय? पॅरासिलिंग, पॅराग्लायडिंग, पॅरासिलिंग. मनोज आहे, विनोद आहे, मी आहे आणि आपण चाललोय आता समुद्राकडे पुढं. ते बघा ते तुम्हाला दिसत असेल की नाही काय माहिती नाही. ते वरती गुबारे दिसतात का आपल्याला तिकडे जायचंय. बघू आता हे एक्सपिरियन्स करू आता बघू काय कसं होतंय. ठीक आहे भेटू आता पुढे. आता आपण दुसऱ्या बोटीत शिफ्ट झालोय. ही आपली पहिली बोट होती. आता ही यॉट टाईप आहे. सगळे बसले इथं आणि आपल्याला त्या साईडला जायचंय. तर बघू आता पुढे नाही. आपले 2 धुरंधर इथं बसले. सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो रस्ते भुला दो सारे घर बार के सूरज डूबा. मित्रांनो आता आपण जस्ट राईड बीड सगळं करून आलेलो आहे. सगळेजण आता परत रेडी झालेले आहेत. दिवस 4था आणि आपण आता निघणार आहोत साताऱ्याला. कारण की सातारा करून जाणार आहे आम्ही. तर सिंधुदुर्गचं कॅन्सल झालं. तर आपली सगळी पोरं रेडी बिडी झालेत सगळे. परत इथं फोटोशूट चालू आहे. आपला बिल्डर निवांत वातावरण म्हणे म्हणून काय आपलं काय हे नाही चिल वातावरण आहे एकदम. बाकीचे आंघोळ करतात दोघं तिघं. आता इथून लवकरात लवकर निघू आपण. आता डायरेक्ट भेटू आपण साताऱ्याला. चला. hours later मित्रांनो आपली थोडी गाडी बंद पडलेली आहे. त्यामुळे आम्ही तिघांनी धक्का मारला गाडीला आणि ती तिकडे गेली आहे. त्या तिकडे पेट्रोल पंप आहे तिकडे. आणि आता आम्ही चालत चाललोय. काय होते बघू. एन्जॉय एव्हरी मोमेंट. एन्जॉय एव्हरी मुमेंट. ते तर आहेच आहे पण देवाच्या कृपेने झालं पाहिजे. आता बघू तिकडे काय होते. सगळं होणार. बी पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह. मित्रांनो आता आपण आलोय विनोदच्या घरी म्हणजे साताऱ्याला आलोय. काल आम्ही रात्री खूप लेट झाला मला. काय नाही मस्त झोपलो. हा पहाटे आलो आम्ही. पहाटे काय वाजले आम्हाला 4-4:30. हा गाडी आमची बंद पडली होती. बोललो ब्लॉग कारण की सिरियस कंडिशन होती. पण आता काय नाही आता आम्ही पोहोचलोय. सकाळी 4:30च्या आसपास उठलो मस्त पैकी. आता वाजले 11:15. आता इथून जेवण करून जाणार मस्त पैकी. जेवणाला आहे खास करून मस्त चिकन. साताऱ्याचा तांबडा पांढरा रस्सा मस्त पैकी. सॉरी तांबडा पांढरा रस्सा नाही. साताऱ्याचा आपला असं झणझणीत चिकन व्हेजवाल्यांचं काय वांग्याचं भरीत. हा पोलिसांनी पकडले हवालदार तिथं सगळे. 200 रुपयात आवडेल का? आवडणार काय कोणाला आता ओळख आपण पैसे देऊन जरा शॉर्ट. हॅलो
आपली गाडी बघा इथं मागे PSI ला मागं गाडी इथं आहे आणि मागं पुढं समोरच हवालदार आहे. बघू आता काय होतंय. आता डायरेक्ट बघू काय सीन झाल्यानंतर डायरेक्ट सांगतो तुम्हाला काय. मित्रांनो आता जस्ट आम्ही तिकडून निघालोय तर बघू विचारू आपण यांनाच काय झालं ते सांगा आता काय सीन झालाय मोठा. काय झालेलं असंच बोला आपली गाडी टी परमिट नाही, व्हाईट नंबर प्लेट आहे, त्याच्यामुळं हवालदारांनी पकडलेलं आणि आपला ड्रायव्हर त्यांनी सांगितलं नाही आपल्याला की व्हाईट नंबर प्लेट असं असं सांगायचं असतं. मग पकडलं 11,000 फाईन पडत होती. पण आपण बार्गेनिंग स्किल आपली बहुत खतरनाक आहे. गावडे भाऊनी 200 रुपयात ऐकला तो. 200. आणि अशा प्रकारे आपण इथून निघालोय सुटलोय. काय यार कुठं काय कसं पण फसू आता काय सांगता येत नाही. आता बघू जाऊ दगडूशेठ गणपतीकडे जाऊ पाया बिया पडू मस्त. चला भेटू. मित्रांनो आता आपण जस्ट पोहोचलोय गणपतीच्या मंदिराजवळ. हलवाई दगडूशेठ श्रीमंत हलवाई मंदिर असं मंदिर आहे. खूप सारी गर्दी आहे. काय म्हणते तुमचं बोलणं? एक नंबर मंदिर. आपला गणपती दाखवायचा. मी तुम्हाला गणपतीचं दर्शन करवतो. एकदम म्हणजे असं डोळ्यात तेज येईल तुमच्या, तेज असा गणपती आहे. इकडे गर्दी खूप आहे. हे बघा गर्दी खूप आहे. बट मित्रांनो आता जस्ट आम्ही दर्शन करून आलो त्या साईडून. या साईडून पण एकदम व्ह्यू भेटतो आपल्याला, तुम्ही बघू शकता. हा आपला असा मंदिर आहे असं आहे. पोरं आपली उभी आहेत. अजून एक ब्लॉगर आहे रे इकडं तर उघडच आहे कोकणे. आता आम्ही आलोय स्वस्तिक मिसळ सेंटरमध्ये. तर सगळेजण इथे बसलेत. 1 2 3 4 5. एक मुख्खा कसा आहे तो बाहेर कामात आहे तिकडं. तर आपल्या मिसळ आल्या इथली जरा मिसळ जरा वेगळी आहे. तुम्ही बघू शकता. काय मिसळ आहे नाव काय? आईला तंदूर मिसळ. याला म्हणतात तंदूर मिसळ मस्तपैकी. आणि याची एक बात आहे की ही अनलिमिटेड मिसळ आहे आपली. आता सगळेजण खातील आणि तुम्हाला रिव्ह्यू नक्की देऊ आम्ही कसं आहे काय आहे. ठीक आहे चला. आता आमची जस्ट मिसळ खाऊन संपली. सगळ्यांनी मिसळ एकदम संपून टाकली. तर आपण प्रत्येकाला विचारू किती पाव खाल्ले. याचीच आपण 4 राऊंड घेऊ शकतो. स्टार्टिंग करून कोकणीपासून किती पाव खाल्ले? 6 पाव. आणि 6 तिकडे पाव. ना हा मसाला आहे ना बाळा, मी 3 चमचे मसाला टाकला. हा. बेल्ट मी आता दिला आहे ना, आपण काय करूया, ताट असेच ठेवूया, त्याला राऊंड मारून परत येऊया. राऊंड 2 नंतर राऊंड 2. त्याच्यामध्ये सगळं आहे बरं का. अनलिमिटेड सगळं आहे फक्त दही सोडून बाकी सगळं अनलिमिटेड आहे. खळे तू किती पाव खाल्ले रे? 4 जास्त नाही का. आणि यांनी अर्धा ठेवले बरं का. अर्धा ठेवल्यावरती 50 रुपये फाईन आहे. काय नाही तो रस्ता राहिला. 50 रुपये फाईन भरणार. बाकी विनोद तू किती पाव खाल्ले रे? 5च. जेन्युइन 5. मनोज तू किती खाल्ले रे? 4. 4 5 वाजता निघू आता आपण इथून. चल गाडीला चाललो होतो. चले जाऊ द्या. इकडचा हा एरिया खूपच खतरनाक चमकतोय. कळत चमकतोय बघा ना. बडी बातचीत रोगो से पुढचं काय सगळं चमकते फक्त याला सोडून. जमले जमले जमले. ते कट पाहिजे. नाही कट नाही कट कट पाहिजे. कट नाही कट नाही. तर मित्रांनो आता वाजलेत 1 वाजलेत. सध्या आमची कंडिशन एवढी खराब आहे का काय सांगू. 1 वाजले अजून आम्ही कल्याणला पण नाही पोहोचलो. त्याचं कारण आहे आपली ही गाडी. या गाडीने आम्हाला एवढा साथ दिली. एवढा साथ दिली. खूप साथ दिली पण काय करू. एंड टाईमला धोका दिला. तर आता आम्ही धक्का मारत होतो तर सगळे धक्का मारून असे बसलेत. तोंड बघा बघता यांची. अयो अरे तोंडच दिसत नाही. फ्लॅश मारावं लागेल ना. फ्लॅश काय बोलतो. ब्लॉग सुचतात अशा सिच्युएशनला. अरे बाई काय बोलतात ते. कॉन्टेंट भेटला आम्हाला. बिल्डर काय करायचं गाडीचं. काय करणार आता काय बोलू नाही शकत ना. आता 2 वेळा मध्ये त्या एक्सप्रेसवर त्यांनी पिकअपच सोडलेला. मी फास्टमध्ये होतो. तिने
गाडीच बंद झाली. एका साईडला मी कशी कंट्रोल केली मला माहिती. तिसऱ्यांदा 3 वेळा झाली. काल हायवेमध्ये घाटात बंद पडली, तिसऱ्यांदा बंद पडली, आज परत झाला. आम्हाला वाटलं काय एवढा विषय नाही, पण विषय लय वाढत गेला लाच्या दिवशीपर्यंत. गाडीचा विषय लय हार्ड. गाडीचा विषय लय आडे. आता वाजले ते तर भाऊ काय होते वाटतं आता गाडी झोपावं लागेल. काय व्हेकल स्टे 5वा दिवस व्हेकल स्टे होणार आहे. मग नंतरला बघू गाडी देऊ कल्याणला. 6वा दिवस चालू झाला. 6वा दिवस. अरे हां 6वा दिवस चालू होईल. काय करायचं सगळे बसलेत एकदम नथिंग ना. काल तरी धक्का स्टार्ट झालेले, आज धक्का स्टार्ट केलं. आज काहीच होत नाही. आज काहीच नाही. काय नाही भाऊ झाली परत तर परत भाऊ काय होतं ते. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. बाईक्स आपली गाडी आता स्टार्ट झालेली आहे. गाडी कसं वाटतंय? हाऊ डू यू फील? बरोबर वाटतंय. बरं वाटतंय ना. जीवाची वाल आहे. आता लवकरच आपण आपल्या घरी पोचू. नंतर हे बघा सगळे कसे खुश होऊन चालतात आज एकदम मस्त. मित्रांनो शुभ सकाळ तुम्हासाठी, आमच्यासाठी नाही. आमची शुभ सकाळ नाही झाली. काल रात्री 11 वाजता आम्ही वाशीला पोचलो तर पोचलो तिकडेच राहिलो. आमची गाडी पण तिथेच आहे. तिथं बंद पडली. थोडंसं पुढं गेलो मग तिथं गाडी बंद पडली. मग आता नंतरला बघितलं तर काय ते बॅटरी हे झाली बंद पडली. तर रात्री गाडीतच झोपलो त्या हायवेच्या मधोमध बरोबर. मग आता गॅरेजमध्ये बघितलं आहे, तो मेकॅनिकलला बोलवलं. आता जरा चालू आहे नाश्त्यासाठी सगळेजण. म्हणायचं एवढंच आहे की झाला संपला आता. एवढाच ब्लॉग होता. पुढं ब्लॉग करायची माझी ताकद नाही राहिली. काल रात्री जेवढे झालं त्याच्यापासून. तर हाच आपण ब्लॉगचा एंड करूया. सगळ्यांना सांगू एंड करायला. आपण बोला रे सगळ्यांनी काही ना काहीतरी ब्लॉगबद्दल आणि ट्रिपबद्दल. थांबा 2 मिनिट थांबा फ्रीमध्ये. हां बाय बोल रे कळे ब्लॉगला. बाय 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 बोल रे मनोज. हां चला टाटा बाय बाय. भेटू पुन्हा परत एक नवीन ब्लॉगमध्ये. चला खतम. मस्त आंघोळी मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा.